हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे गुरुवार आणि आता सकाळचं 10 वाजलेलं आहे. मी इकडं माझं काम चाललेलं आहे बघा. आज बनवणार आहे मी एवढं बाजरीची भाकरी. मी लाटून बनवणार आहे आणि लाटायला कसं लाटायचं आणि लाटून त्याला काय काय करायचं आहे मी आज सांगणार आहे. हे बघा, हे प्लॅस्टिकचं कॅरी बॅग आहे. मी असं करून घेतलेलं आहे आणि ते कॅरी बॅग लाटून आहे. ते लाटायला गुंडाळून घ्यायचा. एवढं जास्त झाले म्हणून ते काढून टाकलेलं आहे. आणि इकडं रबर घालणार आहे साईडला. अशा प्रकारे मी लाटण आहे. जास्त रबर प्लॅस्टिक कोंडाळून रबर घातलेलं आहे आणि प्लॅस्टिक सुटत नाही असं तयार करून ठेवलेलं आहे. आणि इकडं पीठ मळून घ्यायचं आहे. एवढं पीठ आहे बघा. आता भाकरी करायचं आहे, बाजरीची भाकरी. आणि यामध्ये किती भाकरी होते ते पण सांगतो आणि किती टाईममध्ये झाले ते पण सांगतो. पूर्ण व्हिडिओ बघा. चला, थोडं थोडं पीठ मळून घेतो. आणि पीठ एकदम मळून ठेवायचं नाही आहे, कारण पीठ एकदम मळून ठेवलं का नाही पातळ होतं. म्हणून थोडं थोडंच मळून घ्यायला लागलं. एवढं घेतलेलं आहे. एवढं झाल्यानंतर आणि परत मळून घ्यायचं. मी गरम पाणी घालायलाच नाही, पहिला बघतो. लय म्हणजे चिकट असलं तर गरम पाणी घालायला लागत नाही. हे नंतर हे करून बघितल्यावर नंतर गरम पाणी घालायचं का नाही ते बघतो. आता पीठ मळून घेतो. हे बघा इकडं भाकरी एवढं बनवलेलं आहे आणि भाकरी करायला केवढं गोळा घेतलेला आहे बघा. पातळ भाकरी करायचं आहे. दिसते काय व्यवस्थित? ते बघा, एवढंच गोळा घेतलेला आहे आणि एवढंच गोळा घेतलेला आहे आणि छान असं एवढं मोठं भाकरी बनवायचं आहे. बघा मी कसं करतो. खाली किती नाही. तर हाताला पहिलं करून घ्यायचं आहे एवढं. हाताने एवढं करून घेतलेलं आहे आणि आता हे लाटून लागतो बघा. पीठमध्ये गरम पाणी घालायला पाहिजे होतं. गरम पाणी घातलं तर असं कडेला असं होत नाही. आता पुढच्या म्हणजे आता थोडं पीठ मळून घेतो. ते गरम पाणी घालून मळून घेतो. आता गरम पाणी घातलेलं नाही, गार पाण्याने मी पीठ मळून घेते म्हणून असं झासायला लागलं आहे भाकरी, नाहीतर असं होत नाही. बघा, मस्त पातळ भाकरी झाली. हातानं पाणी लावायचं. हाताने पाणी लावलं तर भाकरी सुटते. त्यामुळं मी पांढरा असं कापड घेतलेलं आहे, त्याच्यानं पाणी लावायला व्यवस्थित पाणी लावायचं. लगेच परतून टाकायचं.
इकडे एक टाकलेलं आहे, लगेच इकडे एक तयार करून घेतलेलं आहे भाकरी. आणि इकडे छान कडेला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि ते झाल्यानंतर असं लावायचं. ही भाकरी म्हणजे चुलीवरचं भाकरी आणि असं लावलेलं भाकरी तर एक नंबर टेस्टला भारी लागते. हे बघा व्यवस्थित भाजलेलं आहे भाकरी आणि भाकरी तयार झालेला आहे मस्त पापडचा. परत आणि इकडे बघा कडक भाकरी, आवाज कसा येतोय चुलीवरचं कडक भाकरी बघा. हे महिनाभर ठेवून खाल्लं तर बी काहीच होत नाही. ही भाकरी बुरा येत नाही, काहीच येत नाही. मस्त चांगलं डब्यामध्ये घालून ठेवायचं, त्यातलं पाहिजे तेव्हा 2-2 काढून खायचं असं आहे. हे बघा भाकरी कसं कुरकुरीत झालेलं आहे. हे बघा कसं पापडसारखं झालेलं आहे. असं चुलीवरचं भाकरी कडक होतं आहे. असं भाकरी करून ठेवलं तर पण नाही काय बुरशी येत नाही, काय नाही आहे, व्यवस्थित राहतात. डब्यामध्ये घालून ठेवलं तर बी. हे बघा कसं असतं कडक पापडसारखं भाकरी. हे बघा बघितलं असं तुम्ही भाकरी कसं मस्त कुरकुरीत पापडसारखं झालेलं आहे. आणि हे भाकरी कसं आहे, आपण प्रवासला म्हणा कुठं बाहेर गेलो तर नाही तेव्हा खूप भारी आहे. म्हणजे टिकतं आहे. कारण कुठं तर हॉटेलमधलं एक आमटी आणि भाजी घेतलं तर आपण हे भाकरी संग खाऊ शकतो. ही भाकरी बाजरीची भाकरी चुलीवरची मस्त होतं आहे आणि आता मस्त कुरकुरीत झालेलं आहे. आणि मी कसं चुलीवर कसं भाजायचं ते सगळं दाखवलेलं आहे. तुम्हाला मी चुलीवरचं कसं भाजायचं आणि कसं लाटलेलं आहे, लाटून दाखवलेलं आहे तुम्हाला. परत एकदा लाटून दाखवतो. आणि पीठ कसं मळून घ्यायचं ते पण आता दाखवतो. पहिलं कसं मी गार पाणी घालून थोडं मळून घेतलेलं होतं, त्या भाकरी चांगलं झालेलं आहे. खरं पीठ कसं चिकट असलं तर भाकरी चांगलं येते, कडेला तुटत नाही. म्हणून आता पीठ गरम पाण्यात पीठ मळून घेतो. ते पीठ कसं मळायचं ते पण दाखवतो. चला मग कुरकुरीत भाकरी कसं करायला लागलोय पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये पण सांगा. चला आता पीठ मळून घेतो. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पीठ कसं मळायचं ते दाखवतो. इकडे पीठ चाळून घेतो जास्त. पीठ चाळून घेतलेलं आहे. पीठमध्ये काय काय टाकायला लागलं बघा. थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं. बाजरीच्या भाकरीला मस्त टेस्ट लागते चुलीवर केलं तर. आणि जरा तीळ पण लावलं तर ते पण भारी लागतं आहे. मी इकडे तीळ पण काय लावलेलं नाही आहे. हळद टाकलं आणि मीठ, गरम पाणी. मस्त आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. पीठ कसं मळून घ्यायचं ते पण पूर्ण बघा, सगळं पूर्ण दाखवलेलंच आहे पीठ कसं मळलेलं आहे. चला भाकरी करून झालेला आहे. बघा
50वर भाकरी बनवलेला आहे. मस्त कुरकुरीत मोडा लागल्यात. हे बघा हातानं नाही तर चुरला व्हायला लागले. असं कडक भाकरी बनवलेला आहे. हे बघा कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.